न्यायालयानं खाजगी मालकांना दिली शासकीय जमीन, द इस्टेट इन्व्हेस्टमेंट आणि मीरा रिअल इस्टेट डेव्हलपर्स या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रानं आपली भूमिका मांडली. ही सरकारीच जमीन आहे, पण तरीही हायकोर्टानं सरकारी भूमिकेची, महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेची दखल घेतली नाही आणि ही 254 एकर जमीन, कोट्यावधी म्हणजे हजारो कोटीची जमीन, सरकारी मालकीची जमीन या उच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयामुळे खाजगी व्यक्तींना देण्यात आली. राज्य शासनानं असं ठरवलं आहे, ज्या माझ्या माहितीनुसार, की स्पेशल लीव पिटिशन दाखल करून सर्वोच्च न्यायालयात जाऊन या सगळ्या व्यवहाराला आव्हान द्यायचं. माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र सरकारकडे इतके मोठे मोठे वकील असताना हा खटला महाराष्ट्र सरकार हारला कसा? राज्य सरकार, एवढं मोठं राज्य सरकार, हा खटला हारला कसा, हा पहिला प्रश्न आहे. आणि हे जे ज्यांच्या बाजूने निकाल दिला हायकोर्टानं की 254 एकर जमीन त्यांच्या मालकीची, त्या ज्या कंपन्या आहेत द इस्टेट इन्व्हेस्टमेंट आणि मीरा रिअल इस्टेट डेव्हलपर्स, या दोन कंपन्यांची नावं लक्षात ठेवा. मी सरकारला विचारतो आहे की या दोन कंपन्यांचे मालक कोण आहेत, ज्यांना ही 254 एकर जमीन महाराष्ट्र शासनाच्या मालकीची हायकोर्टाच्या माध्यमातून देण्यात आली. हा निर्णय जर एखाद्या मंत्र्याने घेतला असता अशा प्रकारे, किंवा सरकारने घेतला असता आणि कोणी कोर्टात गेलं असतं, तर मला पूर्ण खात्री आहे की हायकोर्टानं त्या संबंधित मंत्र्यावरती स्ट्रिक्चर पास केले असते. व्यवहार पारदर्शक नाही, सरकारी जमीन तुम्ही अशा प्रकारे कशी एखाद्याला, खाजगी व्यक्तीला देऊ शकता, लुटू शकता, आणि कदाचित त्या संबंधित मंत्र्यांची नोकरी गेली असते किंवा मुख्यमंत्र्याला जावं लागलं असतं घरी. पण हायकोर्टानं, हायकोर्टाच्या एका बेंचनं ही जमीन सरळ दोन बिल्डर्सना मोफत दिलेली आहे. मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करेन, ही महाराष्ट्राची जमीन आहे, राज्याच्या जनतेची जमीन आहे. या जमिनीवरती तुम्ही नागरी सुविधांच्या अनेक गोष्टी करू शकता. 254 एकर हा फार मोठा आकडा आहे. तर ही जमीन तुम्ही काही करून परत ताब्यात मिळवा. ही महाराष्ट्राची लँड आहे. आणि हे बिल्डर कोण आहेत, हे जे या कंपन्या आहेत की मीरा रिअल इस्टेट आणि इस्टेट इन्व्हेस्टमेंट, या दोन्ही कंपन्यांचे मालक, त्याच्यावरचं संचालक मंडळ, आणि यांना ही जमीन मिळावी म्हणून कुठून विशेष प्रयत्न झाले, याची माहिती महाराष्ट्र सरकारनं, विशेषतः राज्याच्या महसूल मंत्र्यांनी आमच्या चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी जनतेसमोर आणावं. बावनकुळे साहेब काल स्वतः या विषयावर मी जेव्हा त्यांना विचारलं, तर ते म्हटलं की आम्ही स्पेशल लीव पिटिशन SLP दाखल करून सुप्रीम कोर्टामध्ये या न्यायालयातल्या याच्या निर्णयाला आम्ही आव्हान देतो. ही चांगली गोष्ट आहे, सरकार प्रयत्न करत आहे किंवा सरकार लढत आहे. पण तरीसुद्धा हे दोन महावीर कोण आहेत, ज्यांना 254 एकर जमीन न्यायालयाच्या माध्यमातून अंदण देण्यात आलेली आहे. अंदण आम्हाला साधं 10 फुटाचं कोणी घर देत नाही गरीबाला. इथे धारावी वाश्य लढतायत. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये अनेकांना घरं मिळालेली नाहीत. जमिनींचे डिस्प्यूट चालू आहेत आणि एका झटक्यात 254 एकर जमीन महाराष्ट्र सरकारची 2 इस्टेट कंपन्यांना दिली जाते. तो पण न्यायालयामध्ये महाराष्ट्र शासनाचा पराभव होतो. या खटल्यामध्ये हा पराभव जाणून बाजून स्वीकारलाय. हार कोणाला तरी फायदा व्हावा म्हणून असाही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की सरकारच हरलाय, हरवून घेतलं स्वतःला 254 एकर जमिनीसाठी.
पण मला तसं वाटत नाही. सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करते हे माझ्या लक्षात आलं आहे. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या महाराष्ट्राच्या जमिनीसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई करावी अशी माझी त्यांना विनंती आहे. दोन कोण आहेत, काय नाव आहे त्यांची? राज्याकडनं नावं येऊ द्या, नाही तर मी देतो. राज्य सरकार यांच्या विरुद्ध लढलेलं आहे ना. राज्य सरकारला ह्या संदर्भातली सगळी नावं जाहीर करू द्या. राऊतसाहेब, तुम्ही म्हणता की सरकार प्रामाणिकपणे लढलं या प्रकरणामध्ये, लढेल अशी मी अपेक्षा करतो सुप्रीम कोर्टामध्ये. आता जे हरलं, संशयास्पद भूमिका कोणाची आहे? कमकुवत वकील नाही नाही सरकार- बघा, सगळ्यात आधी संशयास्पद भूमिका न्याय व्यवस्थेची आहे. हा. जर एखाद्या मंत्र्यानं किंवा मुख्यमंत्र्यानं हा निर्णय घेतला असता अशा प्रकारचा जमीन वर्ग करण्याचा खाजगी मालकांना आणि कोणी कोर्टात गेलं असतं तर सगळ्यात आधी न्यायालयानं या संपूर्ण प्रोसेसला स्टे दिला असता, सुनावणी झाली असती आणि त्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं संबंधित मुख्यमंत्री, संबंधित मंत्री, अधिकारी यांना आरोपीच्या पिंजरात उभं केलं असतं, त्यांच्यावर ताशेरे मारले असते, कदाचित त्यांच्या नोकऱ्या घालवल्या असत्या मंत्र्यांच्या. पण त्याच प्रकारचा अत्यंत रहस्यमय निर्णय जर न्यायालयाकडून मिळाला असेल तर त्यांना जाब कोणी विचारायचा? का विचारू नये? पारदर्शकता आहे. तुम्हाला काय वाटतं की न्यायालयानं हा निर्णय देण्यामागचा हेतू काय असू शकतो? नाही हेतू अनेक. आता सध्या न्यायालयामध्ये काय चाललंय देशभरात तुम्हाला माहितीच आहे. निवृत्त झाल्यावरती मुख्य न्यायाधीशच सांगतात की न्यायालय कशा प्रकारे दबावाखाली काम करतात, न्यायव्यवस्थेला कशी वाळवी लागलेली आहे हे मुख्य न्यायाधीशच सांगत असतात आमचे ना. मला संशय आहे याच्यामध्ये काहीतरी न्यायालयाच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून मोठा घोटाळा झालेला आहे. 10,000 कोटीची जमीन, एवढंच मी सांगतो. किमान 10,000 कोटीची ही सरकारी याचं मूल्य आहे. 10,000 कोटी सरकारी मूल्य आहे. आणि न्यायमूर्ती कोण आहेत याची काही कल्पना आहे? न्यायमूर्तींचं नाव घेणं मी योग्य नाही, पण तुम्ही ते शोधू शकता या खटल्यासंदर्भात. नाही मी त्यांना विचारलं की हा असा निकाल आपल्या सरकारच्या विरुद्ध लागलेला आहे साहेब. ही आपली जमीन आहे 254 एकर. पण बावनकुळे साहेबांचे प्रयत्न अत्यंत प्रामाणिकपणे मला दिसतात की आम्ही या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये ताबडतोब याचिका दाखल करायचे आदेश दिलेले आहेत आणि ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढू आणि राज्याची जमीन राज्याच्या ताब्यात घेऊ. न्यायालयाचा विषय निघाला आहे म्हणून काल मेधा सोमय्या यांनी सेशन्स कोर्टने जे तुमचं निर्दोषत्व आहे त्याला आव्हान दिलेलं आहे. तो सुद्धा विषय मीरा भाईंदरचाच आहे. येस. ठीक आहे, त्यांना तो अधिकार आहे. माझं त्यांच्याविषयी काय व्यक्तिगत राग, लोभ, द्वेष किंवा व्यक्तिगत त्यांची बदनामी करावी अशी माझी भूमिका कधीच नव्हती. माझ्यासमोर जी माहिती आली सरकारी माध्यमातून, विधानसभेत झालेली चर्चा, विधानसभेत विचारलेले प्रश्न, त्या संदर्भात मी माझी भूमिका मांडली तर त्यात बदनामी कुठे आली? विधानसभेच्या अध्यक्षांचे आदेश त्या संदर्भात आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही सूचना त्या संदर्भात, काही अहवाल आहेत, त्या विषयावर जर मी मत व्यक्त केलं तर त्यात बदनामीचा विषय येतो कुठे? पण ठीक आहे, त्या प्राध्यापिका आहेत, त्या महिला आहेत, त्यांना अधिकार आहे न्यायालयात जाण्याचा. पण माझगाव न्यायालयानं तुम्हाला शिक्षा ठोठावली, ती चुकीची होती. कारण मी जे तुम्हाला सांगतोय की माझं स्वतःची माहिती काहीच नाही. त्यात ज्या विषयावर विधानसभेत चर्चा झाली आहे, मीरा भाईंदरचा जो काय टॉयलेट घोटाळा आहे तो विधानसभेत चर्चा झाली, विधानसभेत प्रश्न विचारले. मीरा भाईंदर आणि या भागातले स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी चौकशीची मागणी केली आहे कागदोपत्री. त्यांनी काही पुरावे दिले, त्यांनी लक्षवेधी मांडली, त्याच्यावर मी बोललो आहे ना. त्याच्यावर मी भूमिका मांडलेली आहे की काय आहे, हे काय व्हायला पाहिजे. तर ही बदनामी कशी होऊ शकते? पण ठीक आहे, त्यांना असं वाटलं असेल तर त्या न्यायालयात गेल्या, मग आम्ही वरच्या न्यायालयात गेलो, आता ते अजून वरच्या न्यायालयात गेल्या, सुप्रीम कोर्टात जातील, मग इंटरनॅशनल कोर्ट्स आहेत, खूप कोर्ट्स आहेत, नाहीतर ट्रम्प आहेतच आमचे. मेडिकल काउन्सिल निवडणुकीचा पण आपण एक ट्विट केलेला आहे. काय संपूर्ण प्रकरण हा विषय आहे राष्ट्रीय स्तरावरचा. इंडिया अलायन्स मध्ये फूट पडली. अजिबात नाही.
डीएमकेनं थेट मागणी केलेली आहे लोकसभा अध्यक्षांकडे की आमची जागा बदला लोकसभेतली बसण्याची, आणि याला कारणीभूत ठरतंय की सध्याच्या तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी घडामोडी घडतात. बघा. डीएमकेला पाठिंबा दिलाय काँग्रेसनं आणि डीएमकेला वाटतंय की त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलाय काँग्रेसनं. बघा त्याला डीएमकेच्या की इंडिया आघाडी फुटणार होती आणि ती फुटायला सुरुवात झाली. नाही नाही असं नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एनडीएचा विचार केला पाहिजे. भविष्यात एनडीएचं काय होणार आहे. डीएमके हा अनेक वर्ष आमच्याबरोबर राहिलेला आमचा मित्रपक्ष आहे. कधी काळी डीएमके भारतीय जनता पक्षाबरोबर सुद्धा होता. तामिळनाडूचं राजकारण हे फार चंचल आहे. कधी द्रमुक तर कधी अण्णा द्रमुक यांचं सरकार तिथे येत असतं 5-5 वर्षांनी. यावेळेला प्रथमच लोकांनी तिसरा पर्याय निवडला. हे मॅन्डेट आहे. राहुल गांधींचं असं म्हणणं आहे माझ्या माहितीनुसार की हे तामिळ जनतेचं मॅन्डेट आहे की 108 जागा म्हणजे सर्वाधिक जागा या TVK पक्षाला मिळाल्या. त्या मॅन्डेटचा सन्मान आपण करायला हवा आणि एनडीएला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला TVKला पाठिंबा द्यावा लागेल. ही सगळ्यांची भूमिका आहे. डीएमकेशी राहुल गांधींनी स्टॅलिनजी यांच्याशी चर्चा केली या संदर्भात आणि त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला. पण आता जी भूमिका डीएमके घेत आहे ती त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी घेतली जाते. मला असं वाटतं जेव्हा लोकसभा निवडणुका येतील तेव्हा आम्ही पुन्हा एकत्र असू. तेच आहे की पश्चिम बंगालमध्ये आज शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी पार पडतो आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर किंवा पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षानं आपली परंपरा कायम राखली. अत्यंत भ्रष्ट अशा व्यक्तीला मंत्रिपदी किंवा मुख्यमंत्री बसवण्याची. मला वाटतं 2020च्या दरम्यान एक स्टिंग ऑपरेशन झालं आणि तृणमूल काँग्रेसच्या 5 खासदारांना ऑन कॅमेरा पैसे स्वीकारताना दाखवण्यात आलं. त्याच्यामध्ये शुभेंदू अधिकारी होते. त्यानंतर शुभेंदू अधिकारी यांच्यावर ईडीच्या आणि अँटी करप्शनच्या धाडी केंद्राने टाकल्या. त्या धाडी टाकायला सुरुवात झाल्याबरोबर शुभेंदू अधिकारी हे भाजपात सामील झाले आणि आज ते मुख्यमंत्री झाले. पण आजही आपण जर पाहिलात, मी थोड्या वेळाने तो व्हिडिओ ट्विट करणार आहे की शुभेंदू अधिकारी आजचे मुख्यमंत्री भाजपचे हे अजूनही वॉशिंग मशीनमध्येच फिरत आहेत. तो डाग स्वच्छ झालेला नाही. ते सरळ असे पैसे स्वीकारत आहेत. अशा माणसाला आपण राज्याचं मुख्यमंत्रीपद देऊन भाजपनं भ्रष्टाचारांना सत्ता देण्याची आपली परंपरा राखली. त्याबद्दल त्यांच्या या कन्सिस्टन्सीचं अभिनंदन केलं पाहिजे. बोला. आज पश्चिम बंगाल में सरकार बनने जा रही है. यहाँ से मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री भी गए हैं. आपने शुभेंदु अधिकारी के बारे में कहा कि सबने भ्रष्ट. भारतीय जनता पार्टी का अभिनंदन. अधिकारी हे भाजपात गेले, मुख्यमंत्री झाले, तरी देखील त्यांच्यावर ईडीच्या कारवाई दरम्यान लागलेला डाग पुसलेला नाही असं संजय राऊत म्हणतात. तर तामिळनाडूचं राजकारण हे आजवर जर पाहिलं तर ते चंचलच आहे असं राऊतांचं निरीक्षण. जनतेनं यंदा तिसरा पर्याय हा स्वीकारलेला आहे असं देखील राऊत म्हणतात. त्याचबरोबर राज्यातल्या मिठागराच्या जमिनी संदर्भात मुद्दा राऊतांनी उपस्थित केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.